नमस्कार मित्रांनो, वैष्णोदेवी यात्रा सुरू करण्याआधी आपल्याला RFID कार्ड हे घ्यावं लागतं. हे कटरा रेल्वे स्टेशन च्या बाजूलाच आहे. त्यानंतर तुम्ही बस स्टँडला पण करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी निखिल वागलारे. आम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनाला आलो आहोत. ते हा बाणगंगेचा स्पॉट आहे. बाणगंगेच्या इथून आपण आता पुढे दर्शनाला सुरुवात करणार आहोत. तर पुढचे कसे काय स्टोरी असेल ते तुम्हाला मी सांगत राहीन. आता आम्ही इथून घोडा करण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत. तर पुढे बघू. घोड्याचे जवळजवळ 1200 रुपये 1250 रुपये घेतात पूर्ण बाणगंगे ते वैष्णोदेवी दर्शनापर्यंत, शेवटचं म्हणजे भवन जे आहे तिथपर्यंत. तर ही मधले काही सिनेरीज आहेत, मस्त छान वाटतं इथून बघायला. ही आमची मनस्वी आणि मी घोड्यावर बसलो आहेत. तर छान असा अनुभव होता. तेच तुम्हाला मी हा अनुभव शेअर करण्यासाठीच ही व्हिडिओ बनवली आहे. तर आम्ही आता 10 डिसेंबर 2024 रोजी आम्ही गेलेलो होतो दर्शनासाठी. तर खूप अशी थंडी आहे इकडे. म्हणजे आपल्याला जे आम्ही तर मुंबईमध्ये राहतो, तर आम्हाला एवढी थंडी कधी सहन नाही होत मुंबईमधलीच. ते तर पूर्ण 10 डिग्रीच्या खाली होतं टेम्परेचर. तर मध्ये छान अनुभव आले. हे बघा, सुंदर असं वरून पूर्ण कटरा शहर दिसत होतं. हे त्रिकुटा पर्वत आहे. हा घोडा जे जातात ते थोडा त्याचा मार्ग वेगळा आहे. जे अर्धकुवारी आहे त्या तिथून पुढे ह्याचा मार्ग वेगळा होतो. तर इथून हेलिकॉप्टर आता या व्हिडिओमध्ये दिसत नसेल तुम्हाला, हेलिकॉप्टरसुद्धा आहे यामध्ये. मध्ये तेही शो होतो. हा पूर्ण रस्ता आहे जो भैरवबाबाच्या आणि हे जे मंदिर आपलं वैष्णोदेवीचं मंदिर आहे त्याच्या दरम्यान मधोमध हा रस्ता संपतो. मग तिथून तुम्हाला थोडंसं पायी उतरावं लागतं आणि डायरेक्ट भवनच्या इथे आपण पोचतो. सुंदर असा अनुभव होता. तुम्ही पण आता जर डिसेंबर महिन्यात जाणार असाल तर थोडे लहान पोरं असतील तर थंड कपडे वगैरे, पोरांची पण काळजी घ्यावी लागेल. उबदार कपडे घेऊन जा, कारण इकडची थंडी आपल्याला सहन नाही होणार. मुंबई साईडचे किंवा अहमदाबादच्या साईडचे असेल तर मनस्वी तर आमची पूर्ण गारटलेली होती. मी पूर्ण जायलाच मागत नव्हते. थंडीने पूर्ण त्याची हालत झाली होती. छान आहे इकडचे नजारे. हे बघा, समोर असं मंदिर दिसतंय माता वैष्णोदेवीचं, जिथे आम्हाला लास्ट सोडलं घोडेस्वारांनी. तिथून आम्ही मग आता पायी जातो आहे. या इकडे आता इथे तर डॉमिनोज पिझ्झा वगैरे त्याचं पण शॉप ओपन केलेलं आहे वरती. म्हणजे तुम्हाला जर डॉमिनोज पिझ्झा वगैरे काय खायचं असेल ते सुद्धा आहे पिझ्झा लवरसाठी. त्याच्यानंतर आपण आता हे मंदिराच्या जवळ आलो आहे. इथूनच थोडंसं पुढे गेलं की लाईन चालू होते आतमध्ये. तर तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्हाला सर्व लॉकरमध्ये ठेवून पुढे गेलो. त्यानंतर वैष्णोदेवी मंदिराच्या इथूनच भैरवबाबाला जायला या रोपवे बनवला आहे. त्या रोपवेमधून पण आम्ही गेलो. 1 ते 2 मिनटात लागतात. 100 रुपये चार्ज आहे पर पर्सन. जाण्या येण्याचे दोन्ही इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये फेअर. तर हा वर ट्रॉलीमधून आपण म्हणजे रोपवेने जाऊ शकतो. ज्याला भैरवबाबांना जायचं आहे, असं म्हणतात की जे वैष्णोदेवीला जातात त्यावेळेला भैरवबाबाला पण जायला पाहिजे. हे आम्ही वर पोचल्यानंतर मंदिराच्या इथे, हे रात्री बघा संध्याकाळी 6:30 नंतर लाईटमध्ये वैष्णोदेवीचं मंदिर इतकं छान सुंदर असं दिसतं ना दृश्य. हे कॅमेऱ्यामध्ये तर एवढं कॅप्चर होत नाही, पण रिअलमध्ये बघाल तर खूप छान वाटतं इकडे बघितलं. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. बोला वैष्णोदेवी माते की जय.